नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय. रीडिंग आहे ब्रह्मांडाची जी शक्ती आहे, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जे सकारात्मक जी एनर्जी आहे ती एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करताय. जर ब्रह्मांडातली कोणती अशी शक्ती आहे जी तुम्ही अट्रॅक्ट करताय, तुमच्याकडे ती अट्रॅक्ट होते आणि काय असे नवीन बदल तुमच्या आयुष्यात होत आहे किंवा होण्यासाठी हा मेसेज तुम्हाला दिला जातोय. तर या रीडिंगमधून आपण हेच बघणार आहोत की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रीडिंग शेअर करा. शेवटपर्यंत रीडिंग ऐका, म्हणजे तुम्ही कुठली शक्ती अट्रॅक्ट करताय आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल करायचे आहे ते तुम्हाला या मेसेजेसमधून नक्की समजेल. तर ब्रह्मांडातली कोणती शक्ती तुम्ही अट्रॅक्ट करताय, तुमची ऊर्जा कुठपर्यंत आली. जर तुम्ही चक्राजवर मेडिटेशन करत असाल, चक्राजवर मेडिटेशन करत असाल किंवा चक्रांबद्दल माहिती घेत असाल, तुम्ही रेकी हिलर असाल किंवा रेकी तुम्ही शिकत असाल, टॅरो रीडिंग शिकत असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना कोणती चक्र हील झाली पाहिजेत आणि हे मेडिटेशन करत असताना आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात आणि त्यामध्ये तुम्हाला अजून काय परिवर्तन करण्याची खरंच गरज आहे किंवा त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होण्याची गरज आहे, हा मेसेज जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही रीडिंग होते. तर बघूया आपण कोणती अशी ब्रह्मांडातली शक्ती आहे जी तुम्ही अट्रॅक्ट करताय. डिटर्मिनेशन हे कार्ड आहे. ब्रह्मांडातली शक्ती जी आहे, जर तुम्ही ध्यान करत असाल, मेडिटेशन करत असाल तुम्ही, आणि त्यासाठीच हा मेसेज आला. आणि मी तुम्हाला रीडिंगच्या सुरुवातीला सांगितलं, तुम्ही कुठलीही जर ॲज अ ॲस्ट्रोलॉजी असेल, न्यूमरोलॉजी असेल, रेकी असेल किंवा टॅरो रीडिंग असेल, काहीही कोणत्याही आध्यात्मिक स्पिरिच्युअल पाथवर तुम्ही आहात आणि तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करताय, त्यामुळे तुम्हाला ध्यान करणं, मेडिटेशन करणं, शांत बसणं, निसर्गात जास्तीत जास्त वेळ स्पेंड करणं, ह्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट होतात. एकांतात बसणं हे हे तुम्ही अट्रॅक्ट करताय. तुम्ही जास्त वेळ एकटेपणात घालवताय, एकटे राहताय, त्यामुळं तुम्ही तुमच्या इंट्युशनशी कनेक्ट होताय. इंट्युशन तुम्हाला खूप फास्ट असे इंट्युशन तुम्हाला येत आहे आणि त्या इंट्युशनशी तुम्ही कनेक्ट होताय. जे इंट्युशन्स तुम्हाला तुम्हाला जो तुमच्या आयुष्यासाठीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर तुम्हाला घेऊन चालले. तर हे ब्रह्मांडाचे जे मेसेजेस आहेत, जे काही तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा येत असतील, डिवाईनचे असतील, ब्रह्मांडाचे युनिव्हर्सल मेसेज जे आहेत ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर येत असतील, त्या मेसेजेसशी तुम्ही कनेक्ट होताय आणि हे मेसेज तुमच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला इथं सांगितलं जाते, तुम्हाला निर्धार करायचा आहे, तुम्हाला ठाम राहायचं आहे. तुमचे जे काही इंट्युशन्स येत आहेत किंवा जो काही तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे, ज्या ह्याच्यावर तुम्हाला चालताय पुढं आणि चालायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला ठाम राहायचं आहे. तुमच्या निर्णयावर तुम्हाला ठाम राहायचं आहे. तुम्ही जी शक्ती अट्रॅक्ट करताय ती खूप पॉझिटिव्ह शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही अशा निगेटिव्ह जागा किंवा निगेटिव्ह लोक, नकारात्मक लोक आहेत, त्यांच्यापासून थोडं स्वतःला तुम्ही लांब ठेवण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण त्यांच्याबरोबर तुम्ही जास्त वेळ, जास्त काळ असा नाही घालवायचा आहे किंवा त्यामध्ये तुम्ही जास्त गॉसिप जिथं चाललेलं असेल किंवा काय, तर तिथून थोडंसं तुम्हाला लांब राहण्यासाठी इथं सांगितलं जाते. डिटॅच तुम्हाला लांब व्हायचं त्यांच्यापासून, की नकारात्मक विचार, नकारात्मक लोक, नकारात्मक ठिकाणं यापासून तुम्हाला लांब राहण्यासाठी सांगितलं जाते. हे आहे रिव्हिलेशन आहे. आणि जे काही तुम्ही ब्रह्मांडातली जी शक्ती आहे ती तुम्हाला आता कार्य करण्यासाठी उत्स्फूर्त करणार आहे. म्हणजे काही बऱ्याच गोष्टी अशा झाल्यात की तुम्ही खूप काही गोष्टी करण्याची तुमची दृढ विचार असतो, निश्चय असतो किंवा करायला तुम्ही त्याची तेवढी कॅपॅबिलिटी सुद्धा तुमच्यामध्ये आहे, तुम्ही ते करू शकता. पण असे काही अडथळे येतात की तुमच्याकडून ते काम थांबलं जातं किंवा होत नाही. तर अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या सोडायच्या आहेत, तुमच्यापासून रिलीज करायच्या आहेत आणि अशा रिलीज होणार आहेत. कारण पॉझिटिव्ह शक्ती अट्रॅक्ट करते तुमच्याकडे आणि पॉझिटिव्ह शक्ती जेव्हा अट्रॅक्ट करते त्यावेळेला निगेटिव्हिटी दूर पळायला लागते, घाबरून पळायला लागते. इतकी मोठी आध्यात्मिक पॉवर तुमच्यामध्ये वर येते, म्हणजे चक्राच्या एनर्जीमधून वर येते आणि ही एनर्जी तुमच्या मूलाधारपासून वर येते. तर तुम्हाला इडा पिंगला सुषुम्ना नाडी, जे आपण कुंडलिनी बद्दल जर तुम्ही ऐकलं असाल तर त्यामध्ये इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडी जेव्हा वर जात असते त्यावेळा मूलाधारपासून वर जात असते ती, आणि त्यावेळेला चक्रात एक एक ओपन होत असतात, ते हील होत असतात, त्यातली ऊर्जा बाहेर येत असते. तर त्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा बाहेर येते आणि त्यामुळं ती जी शक्ती आहे, नकारात्मक शक्ती, आतली जी शक्ती आहे, चक्रांमधले जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून
खूप सकारात्मक पॉझिटिव्ह शक्ती तुमच्या आतून प्रवाहित होते आणि तुम्ही आत्म्याला जाऊन मिळते. आत्मा, परमपिता परमेश्वर, परमात्मा जे काय आहे म्हणजे हृदय चक्र, हार्ट चक्र तुमचं ओपन होते. हार्ट चक्र म्हणजे निसर्ग, हिरवा रंग. ह्या हिरव्या रंगाशी तुम्ही जास्त कनेक्ट होत असाल, तुम्ही त्या रंगाशी खूप कनेक्ट होताय. जर फिरायला जायचे तुमचे योग आहेत किंवा तुम्ही गेला असाल, तुम्ही जायचं प्लॅन केलं असेल किंवा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला जास्त निसर्ग अट्रॅक्ट होईल आणि झाडं, पानं, फुलं ह्यांच्याशी खूप कनेक्ट व्हाल. तुम्ही हिरव्या रंगाशी कनेक्ट व्हाल आणि त्यामुळेच तुमचं हार्ट चक्र ओपन झाल्यामुळे तुम्ही खूप सकारात्मक शक्ती अट्रॅक्ट करताय. आणि हे जे आहे ओपन, मी तेच म्हटलं तुम्हाला, हार्ट चक्र ओपन होतंय तुमचं. हार्ट चक्र ओपन झाल्यामुळे तुमच्यातला प्रेमळ जो भाव आहे, तुमच्यातला प्रेमळ भाव जो आहे तो तुम्ही ब्रह्मांडातला अट्रॅक्ट करताय. ब्रह्मांड म्हणजे काय? हार्ट चक्रच आहे आणि त्या हार्ट चक्रामध्ये सगळं आहे. आत्मा आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे, माया आहे, प्रेम आहे आणि सगळं ह्याच्यामध्ये आहे. तर ते प्रेम तुम्ही अट्रॅक्ट करताय आणि त्या प्रेमाच्या खूप क्लोज जवळ असं तुम्ही जाताय की प्रेम, भावना आणि माया हे सगळं काय आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जगायला कसं शिकवतात, कसं म्हणजे नकारात्मकतेवर कसा मात करायचा आणि सकारात्मकता अट्रॅक्ट करून सकारात्मकतेबरोबर कसं पुढं जायचं हे शिकवणारा खरं तर हे आहे. हे जे अट्रॅक्शन तुम्ही करता हे शिकवणारच आहे. आणि तुमच्यातला बदल जो होतोय, जे नवीन नवीन चेंजेस तुमच्यामध्ये होत आहेत ते तुम्ही स्वीकारताय. ते स्वीकारल्यामुळेच तुमच्यामध्ये एवढा मोठा बदल होतोय. तर हे तुमच्या आयुष्यात हे होते. हे खूप मोठा हा मेसेज आहे त्याच्यासाठी. आणि आंतरिक ज्ञान बघा, खूप मोठा हा मेसेज आहे. तुम्ही ब्रह्मांडाशी तुम्ही कनेक्ट होताय, तुम्ही इनर पीसशी कनेक्ट होताय, तुमच्या आतल्या आवाजाशी कनेक्ट होताय, इंट्युशनशी कनेक्ट होताय. खरेपणा काय आहे, ब्रह्मांड काय आहे, आयुष्य काय आहे, ह्या गोष्टीच्या स्तरापर्यंत, उच्च स्तर जो आहे त्या स्तरापर्यंत तुम्ही जाताय. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा औरा असा प्रोटेक्ट करण्यासाठी तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह एनर्जीचा घेरा आहे आणि तो तुम्हाला कवच, एक पॉझिटिव्ह एनर्जीचं कवच तुमच्या भोवती आहे, जे तुम्हाला नकारात्मक शक्तींपासून आणि नकारात्मक विचारांपासून तुम्हाला बाजूला ठेवतं. जो अहंकार आहे, मीपणा आहे, युग आहे, ह्या सगळा कट करून एक पॉझिटिव्ह थॉट कसा यावा, कसं एकमेकांना मदत करावी किंवा प्रेमळ जे बोलणं आहे, भाषा आहे, आपला ट्यून जो आहे तो कसा बॅलन्स करावा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करताय. आणि यामुळे तुम्ही जिथं कुठे असाल, म्हणजे कोणत्याही करिअरच्या ह्याच्यामध्ये असेल, फॅमिलीमध्ये असेल किंवा कुठंही, तुम्ही स्वतःला बॅलन्स करून जाताय, बॅलन्स होताय तुम्ही. कुठं थांबायचं हे तुम्हाला हे ब्रह्मांडाची शक्ती तुम्हाला शिकवते खरं तर, की कुठे थांबलं पाहिजे. आणि हेच तुमच्यामध्ये खूप मोठा बदल करणार आहे. हे थांबणं जे आहे आणि स्वीकारणं, या दोन्ही गोष्टी तुम्ही आता शिकलाय. म्हणजे जी चक्राची जी एनर्जी आहे त्यामध्ये तुम्हाला बदल जो आहे, बदल तर स्वीकारतायच, पण तुमच्या स्वतःमधला जो एक असं खूप आर्ग्यू करणं किंवा रागवणं, चिडणं, हा जो स्वभाव होता हा तुमचा खूप सारा असा कमी झाला असणार आहे. आणि होतोय भविष्यात. जर तुम्ही चक्राजवर काम करत असाल तर तुम्हाला जाणवेल, तुम्ही ध्यान, मेडिटेशन या गोष्टीमध्ये खूप सारा वेळ घालवताय. तर ह्या वेळामध्ये तुम्ही तुम्हाला स्वतःला हील करताय, तुमच्या विचारांना, तुमच्या वाणीला सिद्ध करताय, हील करताय. आणि ही चक्राच हील झाल्यामुळे जी ब्रह्मांडातली एवढी पॉझिटिव्ह शक्ती तुमच्याकडं अट्रॅक्ट होते. ही जी शक्ती तुम्हाला सावरण्यासाठी, तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी, तुमच्या ती चेतना बाहेर काढण्यासाठी, उत्साहित करण्यासाठी तुमच्याकडं अट्रॅक्ट होते. आणि ही शक्ती खूप पॉवरफुल आहे, खूप तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करणारी, तुम्हाला जोडणारी अशी आहे आणि तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. 2 कार्ड्स आहेत, हिलिंगचीच आहेत दोन्ही कार्ड्स. आणि मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्ही हार्ट चक्राशी कनेक्ट होताय. ब्रह्मांडातली कोणती शक्ती तुम्ही अट्रॅक्ट करताय ना, हा हिरवा रंग आहे. ही सगळी एनर्जी जी असते ही सबस्क्रायबरची एनर्जी असते. तुम्ही चॅनलला जितकं सबस्क्राईब कराल तेवढी तुमची एनर्जी माझ्याशी कनेक्ट होईल आणि तुमच्याबद्दलचे जे मेसेज आहेत ते कनेक्ट होईल. तर तुम्हाला इथे डिवाइन हिलिंग मिळते आणि डिवाइन हिलिंग आहे त्यामुळं तुम्हाला असं रिचार्ज झाल्यासारखं असं होईल. असं कुठंतरी डाऊन तुम्ही फील करत असाल, पण आता एकदम तुमच्यामध्ये उत्साह, आनंद आणि अजून खूप काही मला करायचं आहे किंवा खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, अशा ह्याच्याकडे तुमचा कल असेल. इथं तुम्हाला हेच सांगितलं की तुम्हाला तुमचे जे गिफ्ट्स आहेत ते तुम्हाला शेअर करायचे आहे. ज्यांना खरंच बाबा शेअर कुणाला करायचं आहे, जिथं खरंच त्या गोष्टीची व्हॅल्यू आहे तिथं शेअर करायचं. ज्यांना त्या गोष्टीची, त्या
तुम्ही जे सांगताय किंवा तुम्ही जे करताय, तुम्ही बोलताय तिथं जे व्हॅल्यू नसेल किंवा ती त्यांची शक्ती, त्यांची ऊर्जा तिथपर्यंत असते. जिथं तुमची हाय लेवलची ऊर्जा आहे तिथपर्यंतच तुमचे जे विचार आहेत किंवा तुमचे जे हे गिफ्ट्स आहेत ते पोहोचतील आणि तिथपर्यंतच तुम्हाला ते शेअर करायचे आहेत. हा मेसेज तुम्हाला आहे. तुम्ही एक उदाहरण म्हणून राहणार आहात, इन्स्पिरेशन आहात. म्हणजे खूप प्राऊड फील कराल तुम्ही स्वतःलाही आणि इतरही लोक तुमच्यावर प्राऊड करतील की तुम्ही खूप छान असं हे करताय. तर हे आहे लेडी हार्ट अवेकनिंग झालंय तुमचं. मी तुम्हाला सांगितलं इथं तुमचं हार्ट चक्रापर्यंत ही तुमची ऊर्जा गेलेली आहे, हार्ट चक्रापर्यंत गेलेली आहे. तुम्हाला जर पुढे अजून हे करायचं आहे तर तुम्ही वरच्या चक्रांवर सुद्धा तुम्ही हे करू शकता. तुम्ही जे मेडिटेशन करता ह्या मेडिटेशनमधून तुम्ही बॅलन्स करत वरती आलात की तुम्हाला सांभाळायला अशी पॉझिटिव्ह आजूबाजूला शक्ती तयार होते, ती येते. आणि यामधून तुम्ही स्वतःला खूप आवरणार आहात, सावरणार आहात. खूप छान दिसताय तुम्ही, खूप छान. तुमचा जर लुक खूप छान आहे. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं आवरणं आणि मस्त राहणं, तुमचं लुकिंग, तुमचं ते हे खूप छान येते. खूप स्वतःला छान तुम्ही कॅरी करताय आणि तुमचा ड्रेसिंग सेन्स सुद्धा बदलतोय. ड्रेस असेल, तुमचं हेअर म्हणजे केसांची स्टाईल असेल, ती सुद्धा तुमची बदलते. आणि ह्यामुळं कारण हार्ट अवेकनिंग होते. हार्ट अवेकनिंगमध्ये हेच असतं की तुम्ही स्वतःवर प्रेम करता आणि हीच ऊर्जा तुमच्यातली, ही शक्ती तुमच्यातली वाढते की तुम्ही स्वतःवर प्रेम करताय. स्वतःबद्दल तुम्हाला आता प्रेम वाटायला लागले की हे जगाचं सगळं हे करून काहीही नाही आहे. तुम्ही स्वतः काय आहात, तुम्हाला आपल्याला काय बदलायचंय, मला काय बदलायचंय, मी काय करायचंय आणि मला कुठपर्यंत जायचंय, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हे तुम्ही करताय आता. आणि हार्ट चक्रामध्ये हे अवेकनिंग हार्ट चक्राचं जे आहे ते हेच शिकवतं की तुम्हाला मटेरियलिस्टिक गोष्टीकडे सुद्धा अट्रॅक्शन होत असेल की तुम्हाला आवरायचं आहे, छान दिसायचं आहे, नवीन नवीन गोष्टीमध्ये तुम्हाला आवड निर्माण होते. तर ते सुद्धा तुमच्यासाठी आहे. आणि लाईफ फोर्स आहे तुमची. जे ड्रायव्हिंग पॅशन जे आहेत तुमच्यातले, जे पॅशन आहेत, जे छंद आहेत, जे काही तुम्हाला आवडतंय ते अगदी फोर्सनं बाहेर येणार आहे. जे तुम्हाला आवडते ते, जे तुम्ही करू शकता, जे तुम्हाला करण्याची खूप इच्छा होती पण तुमच्याकडनं ते झालंच नाही आहे किंवा त्यामध्ये अडथळे येत होते, तर त्या काही इच्छा आहेत, ते काही तुमचे असे सुप्त गुण आहेत, जे छंद आहेत, जे बाबा तुम्हाला करायचे होते ते राहून गेले, ते तुमच्यातले अशा प्रकारतेने बाहेर येणार आहेत आणि ते तुम्हाला करणार आहात तुम्ही. आणि तुम्ही निसर्गाशी सुद्धा कनेक्ट होताय. पौर्णिमा चंद्राशी सुद्धा तुम्हाला जास्त कनेक्शन जाणवेल तुम्हाला. आणि हा सुद्धा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. खूप लाईफ तुमची फोर्सनं पुढं जाते. आणि मी तुम्हाला सांगितलं मूलाधार चक्र, मूलाधार आणि हार्ट चक्रापर्यंत, मूलाधारपासून हार्ट चक्राकडे तुमची ऊर्जा चाललेली आहे. त्यामुळे ही ऊर्जा प्रवाहित होते तुमच्या शरीरामध्ये. तुम्हाला इथं तेच सांगितलं जाते, पुढं चला तुम्हाला पुढं चला. जे काही तुमचं स्वरूप आहे, तुमचं खरं रूप काय आहे, तुम्ही कोण आहात, तुमच्यामध्ये कोणती शक्ती प्रवाहित होते, कुठला असा, जसं समुद्र मंथनामध्ये असे खूप सारे रत्न निघाले, विष निघालं, अमृत निघालं, जे काही ते सगळे. पण ही 7 चक्र आहेत, ही चक्र हील करत असताना तुमच्यामधून काय बाहेर येणार आहे आणि तुम्ही असं काय तुमच्यामध्ये शक्ती आहे जी तुम्हाला बाहेर काढायची, ते तुम्हाला इथे या मेडिटेशनमध्ये सुद्धा कळणार आहे. आणि ह्या जे लाईफ तुमची आता जे ब्रह्मांडाची शक्ती तुम्ही जी अट्रॅक्ट करताय त्यातून सुद्धा तुम्हाला समजणार आहे तुमच्याबद्दलचं खरं सत्य. तुम्ही काय आहात, कोण आहात, तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या कामासाठी, कोणत्या कार्यासाठी तुम्ही हा जन्म किंवा जर गुरूंची साथ असेल, हा आध्यात्मिक तुमचा बदल असेल आयुष्यात होणारा, तर हा कशासाठी झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणि बजरंगबली ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन्स, म्हणजे बजरंगबलींनी हे घेतलेलं आहे. त्यांनी तुमच्या सुरक्षेसाठी विडा उचललेला आहे किंवा तुमच्या सुरक्षेची जी जबाबदारी आहे ती बजरंगबलींनी घेतलेली आहे. आणि कारण या ब्रह्मांडाची शक्ती तुम्ही घेतलाय, या ब्रह्मांडाची शक्ती तुम्ही अट्रॅक्ट करताय. आणि तुम्हाला खूप मोठं जर कार्य तुमच्या हातून करायचं असेल, करून घ्यायचं असेल परमेश्वराला, तर तुम्हाला ही शक्ती प्रोटेक्शन असणं खूप महत्त्वाचं आहे. तर यासाठी तुम्हाला बजरंगबली, जी मारुती मंदिरामध्ये तुम्ही जाणं, हनुमान चालीसा पठण करणं, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि हे तुम्ही केलं तर खूप मोठा चेंज तुमच्यात होऊ शकतो. कारण तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करताय. आणि जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी आपण अट्रॅक्ट करतो त्यावेळेला
अशी नकारात्मक एनर्जी आपल्याला थांबवण्यासाठी खूप प्रयत्न करते, मग कुणाच्या ना कुणात रूपात करत असते. पण तिथं प्रोटेक्शन तुम्हाला बजरंग बलींचं आहे. त्यांनी तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे, प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. तर तुम्ही बिनधास्तपणे तुम्ही तुमचं कार्य करा आणि करू शकता असं तुम्हाला इथं बजरंग बली सांगतात. तर हे कार्य तुम्हाला चालू ठेवायचं, जे काही कार्य तुम्हाला जे करू शकताय किंवा करताय, तुम्हाला ते जे मेसेजेस येत आहेत त्यावर तुम्हाला थोडंसं गौर करून पुढं जायचं आहे, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि ब्रह्मांडातली अशी खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करताय, म्हणूनच एवढे मोठे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतात. तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तरच तुमची जी एनर्जी आहे ती माझ्याशी कनेक्ट होईल आणि तुम्हाला जे मेसेजेस आहेत ते तुमच्याशी कनेक्ट होतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला आणि व्हिडिओज इतरांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.